आपला भारत हा कृषीप्रधान आहे, सो त्या गोष्टीला घेऊनच आम्ही चालणार आहोत. पहिली विद्यार्थ्यांपैकी मी एक होते आणि त्यानंतर जेव्हा आज मी या संस्थेचं नेतृत्व सांभाळतेय तेव्हा मी नक्कीच म्हणेल की हा प्रवास खूप असा भावनिक आहे. त्यामुळे जर्मनी ही अजूनही अशी कंट्री आहे जी मला नक्की अशी खूप आवडते आणि मी नक्की म्हणेल की जर मला संधी मिळाली तिथे फिरायची, तिकडे काही मे बी महिने राहायची, मी नक्कीच राहील. बिकॉज इट इज वन ऑफ द क्लोजेस्ट कंट्रीज टू माय हार्ट. बट ती कंट्री इंडिया नाही आहे. ज्या मातीने आपल्याला घडवलं, ज्या मातीत आपण जन्मलो, ज्या मातीने आपल्यासाठी सगळं काही केलं, त्या मातीला विसरून कसं चालणार. नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी गीते, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रेक्षकांनो, आज आपल्या सोबत आहेत एक डायनामिक आणि विजनरी एज्युकेशन लीडर, पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डिरेक्टर शिवानी राजेंद्र बांदल. स्टुडंट ते डिरेक्टर अशी त्यांची इन्स्पायरिंग जर्नी खूपच खास आहे. जर्मनीमध्ये हायर एज्युकेशन घेऊनही त्यांनी मायदेशी भारतात परत येत एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ नेशन, यू हॅव टू बिल्ड एज्युकेशन याच विचाराने प्रेरित होऊन त्या काम करतात. आज त्यांच्या लीडरशिपमध्ये हजारो स्टुडंट्सना अफोर्डेबल आणि क्वालिटी एज्युकेशन मिळतंय. विथ अ स्ट्रॉंग फोकस ऑन डिजिटल लर्निंग अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट. लेट्स हिअर हर इन्स्पायरिंग स्टोरी. प्लीज वेलकम शिवानी राजेंद्र बादल. शिवानी मॅम, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. खूप खूप धन्यवाद मला इकडे बोलवण्याकरता. अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. शुअर मॅम, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की पेरिविंकल इन्स्टिट्यूटच्या पहिल्या विद्यार्थिनींपैकी एक असतानाच या संस्थेच्या संचालिका बनण्यापर्यंतचा तुमचा हा जो प्रवास होता, तर हा प्रवास खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तर या प्रवासामागे कोणकोणती मोठी आव्हानं आली प्रवास पूर्ण करताना? नक्कीच. म्हणजे जेव्हा मी विचार करते की आय वॉज अ व्हेरी फर्स्ट स्टुडंट, म्हणजे पहिली विद्यार्थ्यांपैकी मी एक होते आणि त्यानंतर जेव्हा आज मी या संस्थेचं नेतृत्व सांभाळतेय तेव्हा मी नक्कीच म्हणेल की हा प्रवास खूप असा भावनिक आहे, जबाबदारी पूर्ण आहे, खूप असा जबाबदारीचा आहे. आणि मी नक्कीच सांगेल की हा प्रवास माझा असा टर्नआउट झाला आहे किंवा असा आता बदलला आहे जेणेकरून मला बाकी गोष्टींबद्दल जास्त कल्पना आहे की बाबा मला अजून काय काय करायचं आहे, तेव्हा काय होतं आणि तेव्हा केवढं आपण कल्चर रिलेटेड होतं, केवढं आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करायचो. आणि ते आत्ता बघता मला नक्कीच माहिती आहे की मला या संस्थेला किंवा पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला मला कोणती दिशा द्यायची. आणि आव्हान म्हणाला तर मी नक्कीच म्हणेन की कल्चर, संस्कृती आणि टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टीला एकत्र घेऊन चालणं इज वन ऑफ द डिफिकल्टीज. ओके मॅम, तुम्ही जर्मनीमध्ये उच्च शिक्षण तुमचं पूर्ण केलेलं आहे. तिथे स्थायिक होण्यासाठी अनेक संधी तुमच्याकडे उपलब्ध होत्या, पण असं असतानाही भारतात परत येण्याचा पर्याय तुम्ही निवडला, निर्णय घेतला. तरी हा निर्णय घेण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती? पहिली गोष्ट मी ही नक्की सांगेल की जाण्यापूर्वीच माझं हे डिसाइडेड होतं की मला परत यायचं आहे. कारण का मला माहिती आहे की मी तिकडे जाऊन चांगल्या अपॉर्च्युनिटीज माझ्यासाठी नक्कीच असणार आहे. पण माझं मेन एम आहे एज्युकेशन घेणं, एक हायर एज्युकेशन घेणं, दुसऱ्या एका वेगळ्या देशाचं एज्युकेशन कसं आहे ते बघणं. आता तिकडे मी गेल्यानंतर मला नक्की समजलं की प्रॅक्टिकल एज्युकेशनचा इम्पॉर्टन्स तिकडे किती आहे आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन आपल्या इकडे किती आहे मी म्हणेन खूप कमी. सो ते प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट और पहिली प्रायोरिटी होते मी म्हणेल. आणि तिकडे राहण्याचं मला नक्कीच आवडतं. मला जर्मनी ही अजूनही अशी कंट्री आहे जी मला नक्की अशी खूप आवडते आणि मी नक्की म्हणेल की जर मला संधी मिळाली तिथे फिरायची, तिकडे काही मे बी महिने राहायची, मी नक्कीच राहील. बिकॉज इट इज वन ऑफ द क्लोजेस्ट कंट्रीज टू माय हार्ट. बट ती कंट्री इंडिया नाही आहे. ज्या मातीने आपल्याला घडवलं, ज्या मातीत आपण जन्मलो, ज्या मातीने आपल्यासाठी सगळं काही केलं, त्या मातीला विसरून कसं चालणार. म्हणजे मी नक्कीच म्हणेल की यू कॅन कॉन्ट्रीब्यूट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. बट माझा आधीपासून पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसोबतचं जे नातं आहे किंवा आधीचा जो बॉन्ड आहे तो तसंच इंटॅक्ट आहे. मला आधीपासून माहिती आहे की आपली ही शाळा एका पर्टिक्युलर एमला धरून चालते. तो एम म्हणजे क्वालिटी एज्युकेशन फॉर ईच अँड एव्हरी वन. सो वेन इट कम्स टू माय कंट्री, वेन इट कम्स टू माय इन्स्टिट्यूशन, मला नक्कीच माहिती आहे की मला डायरेक्टली इम्पॅक्ट करायचा आहे. आणि दॅट इज वाय आय चोज टू कम बॅक. बिकॉज हे एक
फक्त एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा ही एक संस्था नाही, तर एक शैक्षणिक चळवळ जसं आपण म्हणू, एज्युकेशनल मुवमेंट Yes. ती आहे आणि मला ती कंटिन्यू करायची आहे, सो दॅट इनफॅक्ट एव्हरी वन फ्रॉम रुरल इंडिया, फ्रॉम अर्बन इंडिया कॅन गेट क्वालिटी इंग्लिश मीडियम एज्युकेशन. ओके, And that is why I'm here in front of व्हेरी you. नाईस थिंग. अँड मॅम, तुम्ही म्हणजे पॅराव्हिंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 7 शाखांमध्ये दर्जेदार, विद्यार्थ्यांना परवडणारं एज्युकेशन मिळावं, अभ्यासक्रम त्यांना मिळावा, शिक्षण मिळावं, यासाठी कोणत्या उपक्रमांवर भर दिला जातो? आता नक्कीच आपल्याला हे माहिती आहे की हे जग फक्त ट्रेडिशनल मेथड्सने चालणार नाही आहे. हे जग एज्युकेशनल मेथड्समध्ये कंटिन्युअस डेव्हलपमेंटची डिमांड करतं. अँड वन ऑफ द डेव्हलपमेंट इज AI ऑर टेक्नॉलॉजी. आता जेव्हा मला माहीत आहे की आपल्या 7 शाखा आहेत, एक बावधनमध्ये, एक सूसमध्ये, एक पिरंगुटमध्ये, त्या तरी जवळपास क्लोज टू सबअर्बन झाल्यात आता, जिथे तुम्हाला इझिली सगळ्या गोष्टी मिळतात. पण काही शाखा अशा आहेत जसं की आर्यवर्त म्हणा किंवा पौड, माले, कोळवण, तिकडे अजून तेवढी टेक्नॉलॉजी पोचली नाही आहे, तिकडे तेवढे ईज नाही आहे. आणि जेव्हा मी एज्युकेशनसाठी बघते, मला हे माहिती आहे की माझ्या मुलांना जर एका जागी मी एक एज्युकेशन देते तर सगळ्या जागेपर्यंत मला ते देता आलंच पाहिजे. सो जशी जागा तसे आम्ही थोडेसे ॲडजस्टमेंट्स करतो. एक्झाम्पल प्राईस रेंजमध्ये आपली फीज इथे जर बघायला गेलं तर बावधन इन सूसमध्ये आपण त्या स्टँडर्ड्सनुसार ॲडजस्ट करतो. तरी कोणत्याही जागी जर तुम्ही फीज पकडली तर इट इज 1/3 ऑफ द प्राईस दॅट अदर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आर प्रोव्हाइडिंग. I do not wish to go further in depth about that, but it is something that we are doing so that each and every student, आता माले कोळवणमधील कोणताही मुलगा असो, मुलगी असो, त्यांना एज्युकेशन, इंग्लिश मीडियम क्वालिटी एज्युकेशन हे मिळालंच पाहिजे. आता पौडमध्येच आपला एक मुलगा आहे, लटके, विराज लटके म्हणून. नाव ही इज इन फिल्म इंडस्ट्री. ही इज ऑलरेडी अ पार्ट ऑफ अराउंड 6 to 7 movies. He was playing Swami Samartha in one of the movies. He has played childhood role of Anna Saheb Deshmukh और गणपतराव देशमुख ज्यांना आपण म्हणतो, जे आमदार होते महाराष्ट्राचे लॉंग स्टँडिंग. देन ही वॉज ऑल्सो प्लेइंग बाबासाहेब आंबेडकर्स चाइल्डहुड रोल. सो if he can do it, obviously everyone can do it, and this is a platform that we provide for each and every child that comes with us. One of another examples would be आता अग्निवीरची जी परेड्स असतात त्यामध्ये इंदा म्हणून आपल्या एका ब्रांचचा स्टुडंट, ही वॉज लीडिंग दॅट पर्टिक्युलर परेड. अनादर गर्ल फ्रॉम कोळवण, शी वॉज ऑल्सो पार्ट ऑफ सिमिलर परेड. शी वॉज आय बिलीव्ह इन द सेकंड पोझिशन. वन ऑफ द स्टुडंट्स इज इन IIT. One of the students, Benny, who is in southern part of our country in that particular industry, South Indian film industry, and he's leading in a movie called Surya, which I believe everyone has heard of आत्तापर्यंत. आता जेव्हा आपण बघतो की हे सगळी मुलं वेगवेगळ्या जागेमधली, एका ब्रांचमधली नाही आहे, ते वेगवेगळ्या जागेतून आलं, पण त्यांना तेवढा मोठा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही जेवढं जमेल तेवढं सगळं प्रोव्हाइड करायला तयार असतो नेहमीच. अँड दिस इज वॉट वी कॅन डू अँड वी विल कीप ऑन डुईंग फॉर आवर स्टुडंट्स, सो दॅट एव्हरी वन कॅन बी बेनिफिटेड अँड एव्हरी वन कॅन रिप्रेझेंट इंडिया इन व्हेरियस मल्टिपल फॉर्म्स. मॅम, जसं तुम्ही आता सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थी कार्यरत आहेत, तर मुळात विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान मिळू नये, त्यांच्यात संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्यात वाढावी, यासाठी संस्था कोणते बदल करते, काय सांगाल? आता जे नवीन उपक्रम आम्ही जे राबवलेत, म्हणजे एक छोटंसं उदाहरण, फील्ड विजिट. आता जेव्हा आपण म्हणतो फील्ड विजिटला, मला एकदा पार्लेजी फॅक्टरीमध्ये घेऊन गेले होते. आता तेव्हा पेरिविंकल वॉज रिअली स्मॉल आणि तेव्हा ओके, पार्लेजी फॅक्टरी, जे आपण दररोज खातो, जे बिस्किट खातो, जे खूप नॉर्मल आहे सगळ्यांसाठी, तिकडे आम्हाला घेऊन गेलेले. आणि जेव्हा मी आत्ता बघते, आत्ता आमची जी प्री प्रायमरी सेक्शन आहे ते चालत चालत जवळच्या त्यांना एका व्हेजिटेबल मार्केटमध्ये, भाज्यांच्या मार्केटमध्ये घेऊन जातात. तिथे ते बसतात थोडा वेळ, जे तिथे वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत ते बोलतात की बाबा नक्की हे कितीला आहे, काय आहे. बेसिकली काय की त्यांना त्या पर्टिक्युलर बिझनेसबद्दल थोडंसं समजावं. आपला भारत हा कृषीप्रधान आहे, सो त्या गोष्टीला घेऊनच आम्ही चालणार आहोत.
ते आपलं कल्चर आहे, ते आपल्याला दिलं आहे देवाने आणि भारताने. सो छोटं एक्झाम्पल म्हणजे जिथे मुलं नॉर्मल मॉल्स वगैरेमध्ये जातात, जिथे मुलं मॅकडॉनल्ड्समध्ये जातात फॉर फील्ड विजिट्स, वी आर टेकिंग आवर चिल्ड्रन कुठे भाजी मार्केटमध्ये, सो दॅट दे कॅन अंडरस्टँड की त्या एका भाजी मागे किती कष्ट आहेत. ती 1 किलो भाजी उगवण्यासाठी शेतकऱ्यांना काय काय करावं लागतं आणि जे वेंडर्स तिकडे विकतात आहे ते त्यांना किती प्राईसमध्ये विकलं जातं, कोणत्या दरात विकतात. सेम आता मुलांना आम्ही पॅडी प्लांटेशनसाठी घेऊन जातो, सो दॅट प्रत्येकाला समजावं की शेतामध्ये काम करताना किती वेगवेगळ्या गोष्टी लागतात, किती कष्ट लागतात. अनादर वन ऑफ द एक्झाम्पल वुड बी, जेव्हा आपल्याकडे गेस्ट येतात तेव्हा ईच अँड एव्हरी चाइल्ड फ्रॉम ईच अँड एव्हरी क्लास हॅज टू कम फॉरवर्ड इन वेरियस डिफरंट इव्हेंट्स. आता ते पुढे येऊन काय बोलणार, ते स्पीच देणार गेस्टसमोर. तिथे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन्स देखील होतात, डिबेट कॉम्पिटिशन्स, सो दॅट जे आपण कम्युनिकेशनबद्दल बोलतोय किंवा जसं आपण दोघी बोलतोय तसं त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा, तसं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा. या गोष्टीसाठी आपण नक्कीच जिथे मिळेल तिथे तेवढे गेस्ट, तेवढ्या वेगवेगळ्या गोष्टी, मे इट बी रोबोटिक्स, मे इट बी IT, मे इट बी डिफरंट अदर फील्ड्स दॅट वी वॉन्ट आवर चिल्ड्रन टू एक्सपिरियन्स. अँड त्यातलंच एक गोष्ट म्हणजे आपली शाळा किंवा आपल्या शाळेतील प्रत्येक एक क्लासरूम डिजिटलाइज्ड आहे. देर आर LCD, देर आर प्रोजेक्टर्स. टीचर्स ज्याप्रमाणे आधी टीचर्सला जायचं की अरे कसं करायचं, बट नाव एव्हरीवन नोज इट. आणि आपल्यापेक्षा जास्त माहिती मुलांना आहे, आणि मुलांना असल्यामुळे त्यांना ते ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट कन्झ्युम करणं इज वे इझियर फॉर देम. आता याच पर्टिक्युलर छोट्या छोट्या गोष्टी आपण करतो सो दॅट ते कम्प्लिटली वेल राऊंडेड रिस्पॉन्सिबल सिटिझन्स बनतील, जेणेकरून तुम्हाला भाजी मार्केट असो किंवा तुम्हाला मोठमोठे आंतरप्रिनरशिप मॉडेल्स असो, सायन्स फेअर असो किंवा तुम्हाला LCDवरचे प्रेझेंटेशन्स असो और प्रोजेक्टरवरचे प्रेझेंटेशन और सगळ्यांसमोर तुम्हाला प्रेझेंट करायचं, ते तुम्हाला जमलं पाहिजे. अँड त्यांना रिअल लाईफ और प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आम्ही देतो. अँड दिस इज वॉट वी डू फॉर आवर चिल्ड्रन, सो दॅट बाहेर पेरिविंकलमधून कधीही पडू ते, त्यांना पेरिविंकलची मुलं आणि पेरिविंकलने किती छान प्रकारे त्यांना घडवलं आहे हे प्रत्येक एकाला जाणवलं पाहिजे. या गोष्टीसाठी शिवानी मॅम, माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा आहे की पॅराविंकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्ही पुणे सबनपर्यंत विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन देत आहे, तर महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळावं यासाठी तुमचे काही फ्युचर प्लॅन्स आहेत का? शुअर, नक्कीच. आत्ता सध्या तरी आपण मुळशीमध्ये आहोत, ज्या 7 ब्रांचेस आहेत त्या मुळशीमध्ये आहेत, बट नक्कीच महाराष्ट्रभरात खूप असे रुरल एरियाज आहेत, काही अर्बन एरियाज आहेत जिथे मे बी हे जे आपले ध्येय आहे की एज्युकेशन, क्वालिटी इंग्लिश मीडियम एज्युकेशन शुड नॉट बी अ प्रिव्हिलेज, ते असलंच पाहिजे सगळीकडे. इट शुड बी अवेलेबल फॉर ऑल, इट शुड बी एक्सेसिबल. ते स्वप्न जे आपलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सून विल बी हॅव्हिंग मल्टिपल अदर ब्रांचेस थ्रू आउट महाराष्ट्र. बट आत्ता सध्या तरी मी जी रिसेंट एक्झाम्पल सांगते, आता कोल्हापूरमध्ये आपण एक आपली ब्रांच ओपन करणार आहोत आणि एक सातारा रोडला एक आपलं इंजिनिअरिंग कॉलेज उभारणार आहे. त्यासोबतच येत्या 3 ते 5 वर्षांमध्ये हे आपलं ध्येय आहे की आपल्याला पेरिविंकलसाठी एकदम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज अशी म्हणतात, ज्यामध्ये सगळं काही असेल, अशी युनिव्हर्सिटी आपण एस्टॅब्लिश करणार आहोत. आणि त्या युनिव्हर्सिटीचं एकच एम असेल टू बी बेस्ट ऑफ द बेस्ट. का? कारण का जगभरात 50,000 युनिव्हर्सिटीज आहेत, त्यातल्या सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटीज आपल्या भारतात आहेत. पण टॉप 100मध्ये जर बघायला गेलं तर आपल्या भारतातील एकही युनिव्हर्सिटी त्यामधली नाही आहे. 123rd रँकवर आहे IIT दिल्ली. आणि त्यामध्ये मग माझा प्रश्न हाच एक की भारतामध्ये एज्युकेशन चांगलं नाही आहे का? आहे, भरपूर आहे, बट तेवढी पोहोच नाही आहे. आणि ती पोहोच कशी निर्माण करायची ते आता पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स बघत आहे, सो दॅट आपल्याकडून एक अशी युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश व्हावी जी सगळ्यांपर्यंत पोहोचावी, जी विदेशामध्ये पोचून मे बी इंडियासाठी एक प्राईम एक्झाम्पल म्हणून उभं राहावी. कारण का जर आम्ही काही करणार आहोत, जर पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स काही करणार आहे, तर इट विल बी बेस्ट अँड इट शुअर विल बी वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्स अँड युनिव्हर्सिटीज.
सो लुकिंग फॉरवर्ड टू इट, स्टे ट्यून्ड. येस शुअर. म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच एक ध्येय तुम्ही डोळ्यासमोर नक्कीच. ठेवलेलं आहे. महिला दिनाचं औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात पुढे येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना, नेतृत्व करू इच्छिणाऱ्या तरुणींना तुम्ही काय संदेश द्याल? इट इज, मी म्हणेल, खूपच छान प्रश्न आहे. महिला दिन आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. महिला दिन शाळेमध्ये तरी म्हणायला गेलं तर एक त्यांच्यासाठी ॲन्युअल फंक्शन सारखा सेलिब्रेट होतो. काही घरांमध्ये महिला दिन म्हटल्यावर त्या एका दिवशी त्यांना खूप आराम असतो. चला तुम्हाला हॉटेलला घेऊन जायचं आहे का, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी करतात. बट ज्यांना या पर्टिक्युलर फील्डमध्ये यायचं आहे, मी त्यांना हा एक नक्कीच संदेश देऊ इच्छिते की गो फॉर इट. त्या गोष्टीसाठी तुम्ही आज पाऊल उचला, नाही तर उद्या पाऊल उचला, नाही तर परवा पाऊल उचला, पण त्यानंतर तुम्ही हा नका विचार करत बसू की बाबा हे जमेल का. जस्ट गो फॉर इट. कारण का तुम्हाला माहीत नाही आत्ता की तुमच्यामध्ये किती क्षमता आहे. आपण दरवेळेस असं होतं की आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे हे आपल्याला स्वतःलाच माहीत नसतं. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही माझ्यासमोर आहात. मे बी समवन इज लुकिंग अप टू यू सो दॅट they can be one day be sitting in front of me or sitting in front of any other guest or as a guest in this particular platform. So go for it. Do not be afraid. घाबरू नका कोणत्या गोष्टींसाठी. घाबरू नका की काय होईल, उद्या काय होईल, ते जाईल का बरोबर, की काय म्हणतील बाकीचे, काय म्हणतील. जस्ट गो फॉर इट. कारण का एज्युकेशन ही अशी फील्ड आहे, तुम्ही छोट्यातला छोटं पाऊल जरी उचलला तरी मोठा इम्पॅक्ट घडतो. ॲज अ प्रोफेशन ॲज वेल. तुम्ही कधीही या प्रोफेशनमध्ये आला तरी, आणि सोडलं देखील प्रोफेशन, तरी सगळे तुम्हाला सृष्टी टीचर, सृष्टी मॅम म्हणूनच ओळखणार. कोणीच नाही बोलणार की हॅलो सृष्टी, हाऊ आर यू डुईंग, समथिंग लाईक दॅट. सो गो फॉर इट. आणि इन दिस पर्टिक्युलर फील्ड आय डेफिनेटली वुड से वुमेन मेक ईच अदर स्ट्रॉंगर. येस. माझ्यासोबत पण अशा काही खंबीर वुमेन आहेत, बायका आहेत, ज्या माझ्यासोबत ही शाळा लीड करतात. अँड वन ऑफ द व्हेरी प्राईम एक्झाम्पल इज माय मदर, मिसेस रेखा बांदल. शी इज माय इन्स्पिरेशन. शी लीड्स मी, शी मेक्स मी गो थ्रू ईच अँड एव्हरीथिंग एव्हरी डे. अँड शी इज लाईक ओके, यू हॅव टू डू इट. तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे, हे तू पाऊल उचललं आहे, सो गो फॉर इट. अँड ही टू अदर वुमेन आर मिसेस निर्मल पंडित अँड मिसेस प्राची महाजन, who are one of our or two of our very wonderful women that work with us in our school in various different leading position, definitely. But everyone inspires me, and every woman should look up to each other and get inspiration somehow. It is what it is. Simply go for it. इट्स व्हेरी नाईस. खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. जे काही मोलाचे सल्ले तुम्ही आम्हाला तरुणींना, आमच्या प्रेक्षकांना दिले, यासाठी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू सो मच. Thank you so much. इकडे बोलण्याकरता. I am very grateful. थँक्स.